स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर जीवनामृत योग बाय डॉक्टर व्ही नचिकेत। आपण या ठिकाणी अष्टांग योग बघत आहोत। आज मी आपल्या समोर नियम या विषयावर भाष्य करणार आहे। हे बघा, मी अष्टांग योग सांगत असताना मागील माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी योग अष्टो अंगानी, म्हणजे हे 8 अंग आहेत। पहिली पायरी यम आहे, जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विस्तृतपणे सांगितलेले आहे। आज मी नियम या विषयावर भाष्य करणार आहे। तर नियमाचं सूत्र पातंजली योग सूत्र असं आहे, शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि नियमाहा। म्हणजे मराठीत याचा अर्थ समजून घ्या। एक आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, म्हणजे हे 5 नियम आहेत गुरुवर्य पतंजली ऋषींनी सांगितलेले आहे। त्याचं पालन आपल्याला करायचं आहे। हे बघा, यम आणि नियम याचं पालन अतिशय अत्यावश्यक आहे जेव्हा तुम्ही अष्टांग योगाशी निगडित होता। आपल्या सुखी आणि समृद्धी जीवनाचा जर आपल्याला मार्ग जर अनुसरायचा असेल तर आपल्याला यमाबरोबरच नियमाचं पालन करणं गरजेचं आहे। 5 प्रकारचे नियम मी आजच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। परत एकदा मी सांगतो, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान। पुढील भागामध्ये आपण प्रत्येक या प्रकाराची फोड करून त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। आजच्या दिवशी मी तुम्हाला 5 नियम जे सांगितलेले आहे ते व्यवस्थित तुम्ही ऐका। पुढचा व्हिडिओ लवकरच येतोय। ओम साईराम।